सिंपल आणि पालक भाज्यांचे वडे. हिरव्या माठाचे मी वडे बनवून घेतले आहेत. लाल माठाचेही वडे बनवू शकता, पण माझ्याजवळ हिरवे माठ आहेत म्हणून मी हिरव्या माठाचे वडे बनवून घेतले आहेत. बाहेरून आंबे हिरवे दिसतात आणि आतून पिकलेले पिवळे पिवळे दिसतात. हे माझ्याकडे कच्चे आंबे होते, ते पिकलेले आहेत घरामध्ये. एकदमही पिकलेले नाही आहेत, पण नॉर्मल पिकले आहेत, पण गोड लागतात. अंगणामध्ये जे लावलेल्या भाज्या आहेत त्यांना खूप सारे भाज्या लागलेल्या आहेत. पर्पल कलरचीही वांगी लावलेली आहेत आणि व्हाईट कलरचीही वांगी लावलेली आहेत. पण ही वांगी आहेत ना, ही काटेरी वांगी आहेत. पर्पल कलरची वांगी आहेत, हे गावठी आहेत की नाही माहिती नाही, पण गावठी नसावी. व्हाईट कलरची वांगी आहेत, ही गावठी असतील. डांगरांच्या फुलांचीही भजी बनवून घेणार आहोत. आता पावसाला आला आहे आणि नंतर काय डांगर येणार नाही. या शेतात खूप सारं पाणी होतं. सकाळी 7 वाजता फुलं बघितली तर फुललेली होती आणि आता 9 वाजलेत तर एकदम मावळलेली आहेत फुलं. आपल्याला ही मावळलेली फुलं घ्यायची नाही, फ्रेश फ्रेश दिसणारी तीच फुलं घेणार आहे. कारल्यांनाही खूप सारे कारले लागलेले आहेत. त्यानंतर भजी नाही तर कारल्यांचं भरीत बनवून घेणार आहे. आता छोटे छोटेच कारले आहेत, मीडियम साईजने झालेले आहेत. आता मोठी थोडी झाल्यानंतर 2-3 दिवसात होतील. त्यानंतर कारल्यांचा भरीत नाही तर भजी बनवणार आहे, पण भजीची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे कारल्यांची. टॅमॅटो आणि खूप सारी फुलंही लागलेली आहेत. ही पर्पल कलरची वांगी, ही भरीताला मी छोटी छोटी ठेवलीत. आणि ही व्हाईट कलरची वांगी आहे ना, चवीलाही छान लागतात. आणि सर्व हार्वेस्ट केलेली वांगी आहेत ना, ही सर्व काटेरी वांगी आहेत. भेंडी हार्वेस्ट केलेली आहे, पण त्याची 4-5च झाडं आहेत भेंडींची. हिरव्या माठाची पानं मी काढून घेतलेली आहेत. लाल माठाच्या झाडाला जास्त पानं नसल्यामुळे मी हिरव्या माठाचीच भाजी बनवून घेणार आहे. आणि वडे, हिरव्या माठाची आपण भजीही बनवू शकतो, वडेही बनवू शकतो, नाहीतर भाजीही बनवू शकतो, नाहीतर पराठ्यामध्ये स्टफिंगलाही हिरवा माठ घेऊ शकता. आणि हिरव्या भाज्या पौष्टिक असल्यामुळे त्या डेली खायला पाहिजे. डांगरांची फुलं आहेत ती मी फ्रेशच घेतलीत. छोटे छोटे डांगर असतात ना, त्याचीही भाजी बनवतात. हिरवा माठ धुवून बारीक कट करून घ्यायचं आहे. भाजी बनवण्यासाठी मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून, कांदा लांब बारीकही कट करू शकता, नाहीतर चॉप करून बारीकही कट करू शकता. मी केलं आहे त्याप्रमाणे. हिरव्या भाज्यांमध्ये जर कांदा आणि थोडा लसूण असेल तर टेस्ट वेगळी छान येते. सुका खोबरा थोडा मी मिक्सरला ग्राइंड करून घेते, ऐन टायमाला उपयोगी पडतो म्हणून. ओला खोबरा जर अवेलेबल नसेल तर मी सुका खोबरा ग्राइंड केलेला मिक्स करून घेते भाज्यांमध्ये. माठाच्या भाजीला फोडणी लावण्यासाठी मिरची, बारीक चॉप केलेला कांदा आणि लसूण. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलावर. माठाची बारीक चॉप केलेली भाजी मिक्स करून, माठाच्या भाजीला पाणी कमी सुटतो आणि चवीपुरता मीठ. हिरव्या भाज्यांमध्ये, पालक भाज्यांमध्ये जास्त मीठ मिक्स करायचं नाही आहे, मीडियम पद्धतीने मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हिरव्या भाज्या जास्त मीठ ऑब्झर्व करत नाही. माठाच्या भाजीला जास्त पाणी सुटत नाही, म्हणून थोडा पाणी मिक्स करून शिजण्यासाठी, नाहीतर वाफेनेही शिजू शकतं झाकण देऊन. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून झाकण देऊन शिजून घ्यायची आहे. वडे बनवण्यासाठी एक बारीक चॉप करून घेतलेला कांदा, माठाची बारीक चॉप करून घेतलेली भाजी आणि एक मीडियम साईजचा कांदा चॉप केलेला तो सोडून घ्यायचा आहे, सुटसुटात करून घ्यायचा आहे. आणि मधीतून भाजी चेक करून बघायची आहे. भाजी परफेक्टली झालेली आहे की त्यानंतर खोबरा मिक्स करून घेते. ग्राइंड केलेला सुका खोबरा 1 चमचा मिक्स करून, नाही मिक्स या भाजीमध्ये केलं तरी चालतं, तरी छानच लागते भाजी माठाची. तर 2 मिनिटे झाकण देऊन ठेवायचे माठाच्या भाजीवर. वडे बनवण्यासाठी कांदा, तिखट मसाला, हळद, लसूण मी सालांसकट घेतलं आहे, सुकी मिरची आणि 1 चमचा धने. माझ्याकडे बडीशोप आणि जिऱ्याची पावडर भाजून ठेवलेली होती आणि ग्राइंड करून ठेवलेली होती, त्यामुळे मी यामध्ये जिरा मिक्स करून नाही घेत. तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर जिरा पावडरही मिक्स करू शकता. ग्राइंड करून घेतलेले लसूण, मिरची, धने पूर्ण मी मिक्स करून घेते. भाजून जिरा आणि बडीशोप ठेवलेली होती, त्याची पावडर अर्धा चमचा मिक्स करून, चण्याचं पीठ 4 चमचे, गरम मसाला, 1 चमचा नाचणीचा पीठ, 1 चमचा तांदळाचा पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर क्रिस्पी होण्यासाठी वडे, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा तेल मिक्स केल्याने छान येते वड्यांना टेस्ट. तेल थोडा तरी मिक्स करून घ्या वडे बनवताना. एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न ओतता मी वड्यांचा पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करण्यासाठी जर पाणी हवं असेल तर थोडाच पाणी मिक्स करून घ्या, जास्त नाही, थोडाच. मी डीप फ्राय करून घेत नाही आहे, शॅलो फ्राय करून घेते वडे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तेलामध्ये तर तुम्ही डीप फ्राय करू शकता. मी शॅलो फ्राय करून घेते वडे. मोठ्या छोट्या साईजमध्ये आवडत्या शेपमध्ये तुम्ही शेप देऊ शकता वड्यांना. मीडियम साईजने वडे वळून घेतलेले आहेत, सर्व असे याप्रमाणे करून घ्यायचे आहेत. तेल गरम झाल्यानंतर शॅलो फ्राय करून पॅनमध्ये वडे ठेवले की गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून घ्यायचं आहे, कारण की आतूनही आपली शिजायला पाहिजे वडे म्हणून. नाहीतर गॅसची फ्लेम फास्ट ठेवल्यानंतर वरूनच करपतील ना, आतून शिजणार नाही.
वडे पलटून प्रेस करून घेतल्याने वडे थोडे मोठेही होतात, म्हणून प्रेस करून घेतलेले आहेत. असे क्रिस्पी असे वडे तयार करून त्या बाउलमध्ये मी वड्यांचा पीठ तयार केला होता. त्याच बाउलमध्ये पाणी आणि 2 चमचे चण्याचा पीठ मिक्स करून, यामध्ये मी जास्त पाणी ओतून चण्याचा पीठ मिक्स करून घेतला. तुम्ही थोडाच पाणी मिक्स करून चण्याचं पीठ मिक्स करून घ्या. नंतर किती पाणी ओतायचं आहे तेवढा ओतून घ्या. जर चण्याचा पीठ जर मिक्स झाला नाही तर गुठल्या राहतील. फोडणीला लावण्यासाठी एक बारीक चॉप केलेला कांदा, मी यामध्ये टॅमॅटो मिक्स करून घेत नाही. जर तुम्हाला टॅमॅटो जर आवडत असेल तर टॅमॅटोही मिक्स करून घ्या. 4-5 लसणाच्या पाकळ्या मी याचप्रमाणे ठेचून घेते, नाहीतर तुम्ही कट करूनही घेऊ शकता. तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार आणि कढीपत्ता मोस्ट इम्पॉर्टंट आहे या ग्रेव्हीमध्ये. याचं पीठ हलवून घ्यायचं, नाहीतर बुडाला लागतोय. चण्याचं पीठ जर जाडसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडा पाणी ओतून घ्या. चण्याचं पीठ ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी तो जाडसर होतोय, म्हणून मी एक्स्ट्रा पाणी ओतून घेतलंय. फोडणीला लावण्यासाठी जिरा, राई, हिंग, लसूण, मिरची आणि बारीक चॉप केलेला कांदा चांगला मारून घ्यायचा तेलामध्ये. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये या ग्रेव्हीमध्ये कढीपत्ता यामध्ये मिक्स केलात ना तर ग्रेव्हीला टेस्ट छान येईल. ही ग्रेव्ही लसूण आणि कढीपत्ता जास्त असते. थोडीच हळद, चण्याचं पीठ हलवून स्टर करून घ्यायचं आहे, कारण की एकदाच ओतून घ्यायचं नाही, या बुडालाही चण्याचं पीठ लागतोय, म्हणून हलवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ मिक्स करून. आंबे बाहेरून हिरवे आणि आतून येलो पिकलेले दिसतात, पण ते अजिबात जास्त पिकलेले नाही आहेत, पण अजिबातही आंबट लागत नाही, छान असे गोड लागतात. आंबे कट करून घेतलेले आहेत जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी. ग्रेव्ही जेवढी तुम्ही शिजून घ्याल तेवढी तुम्हाला पातळच वाटेल आणि ती खाली उतरल्यानंतर जाडसर होते, म्हणून लगेच खाली उतरून घ्यायचे झाल्यानंतर चण्याचा पीठ. तो प्लेट सर्व करून घ्यायची आहे. माटाचे वडे आणि भाजी आणि आंबा आणि ग्रेव्ही. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.